लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार. कर्तृत्व सामर्थ्याची ओढून घे नवी झालर. स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर, होऊ दे पुन्हा एकदा जागर. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावे. नमस्कार, मी निवेदिका सानिका राधास्वामी निकम आणि मी स्नेहा जाधव. तुम्हा सर्वांचे जागतिक महिला दिन 16 2025 आयोजक शारदा माता मुलींचे वसतिगृह हिवडा आश्रम मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, त्यागमूर्ती माता रमाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शिक्षणासाठी झडणाऱ्या स्त्री शिक्षणासाठी स्त्रीच्या अधिकारासाठी लढा देणाऱ्या प्रत्येक महिलांना, रणरागिरींना, आदिशक्तींना माझा मानाचा मुजरा. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो हा संसार पेलना. किती खरं आहे ना हो हे. विठुरायालाच काय, जिच्याशिवाय या सृष्टीतल्या कुठल्याच देवाला पुरुषाला हा संसार झेलता येणार नाही अशी ही स्त्री, जिच्या सन्मानासाठी आज आपण इथे सगळेजण जमलोय. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची, पूजनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. म्हणजेच भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही प्रतिमा पूजन आणि देवदेवतांचे पूजन करून करण्यात येते. त्यासाठी मी सर्व मान्यवरांना विनंती करते की सर्वांनी प्रतिमा पूजन करावे. एक फुलहार तयार होते. अगदी तसंच माणसाला माणसं जोड गेली की माणसाशी माणसाचं घट्ट नातं तयार होतं. जब आंखों पे अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तब मुश्किल क्या और आसान क्या, जो ठान लिया वो ठान लिया. बाड वसु अंब पर, रावण दंब पर, रघुकुल राज है. पोल बारी बाह पर, शंभुरती राह पर, जो सहस्त्र बाह पर, राम द्विज राज है. द्रावधुम दंड पर, चीता मुग झुंड पर, भूषण तुंड पर, जैसे मुग राज है. तेज तम अंश पर, कलह जिबी कंस पर, तो मलिच्छ वंश पर, शेर शिवराज है. बोलो छत्रपति शिवाजी महाराज की. ज्या नरसिंहाच्या पराक्रमामुळे आज हिंदवी स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं, तो या महाराष्ट्राचा राजाधिराज, आणि खरं म्हटलं तर तो या मराठी मातीचा देवच आहे. आणि याच मराठी मातीच्या देवाची कथा पोहण्यातून आपल्या समोर सांगण्यासाठी येत आहे शरयुद्धही. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा शरयुद्धहीचं. झालेला आहे तरी तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या उंचावत. स्त्री म्हणजे प्रेरणा, तिच्या कष्टाने घर उजाळते, तिच्या स्वप्नांनी जग बदलते, तिच्या हसण्याने चेहऱ्यावर सुख मिळते आणि तिच्या अस्तित्वाने सृष्टी सजते. अशाच या स्त्रीचा गौरव करण्यासाठी आपल्या समोर येत आहे एक सुंदर असं नृत्य घेऊन समीक्षा, कोमल, वैष्णवी, विदिशा आणि शिवकन्या वर्ग 10वीच्या मुली आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करा. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचारांची श्रद्धा अजून कशी ढाळली नाही. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचारांची श्रद्धा अजून कशी ढाळली नाही आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. जिजाऊंच्या संस्काराची तिला कळलीच नाही व्यथा. जिजाऊंच्या संस्काराची तिला कळलीच नाही व्यथा. पिढ्यानपिढ्या रुजत गेल्या काल्पनिक देवींच्या कथा. सुशिक्षित असो की अडाणी, सुशिक्षित असो की अडाणी, रमाई जिजाऊ सावित्रीवर श्रद्धा तिची ढाळली नाही आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. लोकमाता अहिल्या आणि त्यागमूर्ती रमाई, लोकमाता अहिल्या आणि त्यागमूर्ती रमाई, चुकून सुद्धा गायलं नाही तिने खऱ्या लक्ष्मीवर अंगाई, चुकून सुद्धा गायलं नाही तिने खऱ्या लक्ष्मीवर अंगाई. स्त्री जातीला कमी लेखणारी मनुस्मृती तिने अजून जाळली नाही. स्त्री जातीला कमी लेखणारी मनुस्मृती तिने अजून जाळली नाही आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. धन्यवाद. ज्या दिवशी विद्येची देवता सावित्री सर्वसामान्य स्त्रीला कळेल तेव्हा त्या स्त्रीच्या आयुष्याची कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपल्याला आधी या थोर विचारवंतांची पुस्तकं वाचायला हवी, त्यांचे विचार आत्मस्मरण करायला हवे आणि त्याचबरोबर त्यांच्या पावलावर पावलं ठेवण्याचा थोडाफार का होईना प्रयत्न करायला हवा.